वेलकम आस्वादा गुड टेस्ट मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मस्त अशी मसूर डाळ कांदा रेसिपी आज सुक्की पाहणार आहोत। तर पाहू शकता किती सुंदर झालेली आहे, अगदी झटपट आणि मोजक्याच साहित्यात अगदी 10 मिनिटात तुमच्या प्लेट मध्ये येणारी ही रेसिपी आहे। प्रवासासाठी अतिशय सुक्की डाळ आहे। तर पाहू शकता अजिबात डाळीचा चुरा झालेला नाही, अख्खी डाळ आहे। अगदी मोजकं पाणी, मोजकं साहित्य, मोजकं मेजरमेंट आहे। तर भन्नाट चव देणारी ही रेसिपी आहे, एकदम तोंडाला चव देणारी आणि टिफिनसाठी प्रवासासाठी अप्रतिम अशी डाळ आहे। तर वेळ न घालवता मस्त अशी सुक्की मसूर डाळ कांदा स्पेशल रेसिपीला सुरुवात करूया। मसूर डाळ केव्हा आपल्या घरात होती टिफिनसाठी आणि प्रवासासाठी अगदी झटपट। तर अशीच आपल्याला झटपट करायची आहे कांदा मसूर डाळ। तर चला, प्रथम मी मार्केटमधून मसूर डाळ आणलेली आहे, पाव किलो आहे। प्रथम 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आपल्याला घेतला आहे, त्यात ती डाळ घातलेली आहे। मार्केटमध्ये पॉलिशचं प्रमाण जास्त असतं, पावडर लावलेली असते, त्यामुळे शक्यतो 2 पाण्याने धुवून घ्यायची। 2 पाण्याने स्वच्छ धुवत आहे, भरपूर असं पाणी घातलेलं आहे आणि 2 सेकंद अशा प्रकारे चोळून आपल्याला धुवून घ्यायची आहे। पाहू शकता कसा फुफुटा निघाला आहे, पांढरे शुभ्र पाणी निघालेलं आहे। आता हे ओतून द्यायचं आहे। प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। फक्त एवढ्या साहित्यात भन्नाट आपली चव देणारी रेसिपी होते। कांदा बारीक चिरून घेऊया। कांद्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, जेवढा कांदा जास्त असेल तेवढी टेस्ट डाळीला येते। शक्यतो आपल्याला कांदा हा बारीक चिरून घ्यायचा आहे, मस्त तळून घ्यायचा आहे। पाहू शकता कांद्याचे वरचे पाचोळ्याचे प्लस आणखीन 1 लेयर असे 2 लेयर काढलेले आहेत आणि अतिशय बारीक असा आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे। मस्त कांद्याचं प्रमाण जर जास्त असेल तर मस्त आपली डाळ लागते। अशा प्रकारे आता पूर्ण कांदा मी चिरून घेते। भरपूर असा कांदा चिरून झालेला आहे। आता आपण टोमॅटो चिरून घेऊ। टोमॅटो लालसर घ्यायचा आहे, शक्यतो गौरान घ्यायचा आहे, मस्त टेस्ट लागते, फ्लेवर मस्त येतो आणि बारीक आपल्याला चिरून घ्यायचा आहे। मस्त मिक्स होते, त्यामुळे बारीकच चिरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता मी पूर्ण टोमॅटो चिरून घेते। हिरव्या मिरच्या फक्त 2 वापरायच्या आहेत। अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेले आहेत, देठ काढलेले अशा प्रकारे। गॅस सुरू केलेला आहे, कढई ठेवलेली आहे लोखंडाची। शक्यतो लोखंडाचा तवा किंवा कढई ठेवायची आहे। माझ्याकडे अवेलेबल कढई आहे लोखंडाची, त्यामुळे मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे। तेल अगदी मोजकच घालायचं आहे। रेग्युलर मी माप आहे ते जे मी 2 माप घालणार आहे। तेल मस्त कडक होऊ द्यायचं आहे। फक्त आपल्याला ह्याच्यात जिरेच घालायचे आहेत। तर मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि लोखंडी भांड्यात किंवा वस्तूत आपण भाजी केल्यानंतर एकदम टेस्टेड होते, त्यामुळे शक्यतो लोखंडी वस्तूच यूज करायची आहे आपल्याला। एखाद्या वेळेस तुम्ही तवा यूज करू शकता, कढई यूज करू शकता। मस्त असं जिरे तडतड झाल्यानंतरच आपल्याला कांदा घालायचा आहे। तर मस्त असं जिरे तडतड झालेले आहेत, कलर चेंज झालेला आहे, पाहू शकता तडतड असा आवाज येत आहे। आता मी कांदा घालत आहे। कांदा भरपूर असा आपण घेतलेला आहे, तो घालायचा आहे प्रथम आणि घालते वेळेस गॅसची फ्लेम कमी करायची आहे। मस्त असा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। जेवढा व्यवस्थित तुम्ही कांदा परतून घेताल तेवढी मस्त डाळ लागेल आपली। जर कांदा व्यवस्थित परतून नाही घेतला तर आपली डाळ व्यवस्थित लागणार नाही। मीडियम गॅसवर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे, अगदी 2 ते 3 सेकंद। असा सॉफ्ट कांदा झालेला आहे। आता त्यातच आपण टोमॅटो घालणार आहोत। थोडंसं सॉफ्ट झालं की आपल्याला टोमॅटो घालायचा आहे, कारण टोमॅटोसाठी ही सध्या आपल्याला वेळ लागणार आहे, तेव्हा ऑलरेडी आपला कांदा सॉफ्ट होऊन जातो। उरलेला 50% आपण सॉफ्ट करून घेतलेला आहे कांदा आणि नंतर आपलं टमाटर घातलेलं आहे। आता त्यातच आपल्याला 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत।
आणि मस्त असं हे सारण परतत चालायचं आहे। हिरवी मिरची कट केलेली घालायची आहे। एकंदर आपण पूर्ण कट केलेलं साहित्य घातलेलं आहे। पाहू शकता अगदी सतत हलवत राहायचं आहे। पूर्ण साईडनं आपलं सारण भाजलं जातं। लसण पेस्ट तेही आपल्याला घालून घ्यायचे आहे। तर पाहू शकता हळूहळू कलर चेंज होत आहे। सारण एकदम आपलं मस्त भाजत आहे। अतिशय सुंदर असा सुगंध दरवळत आहे लोखंडामुळे आणि ह्या सारणमुळे। तर झणझणीत करण्यासाठी आपल्याला लाल तिखट यूज करायचं आहे। काश्मीरी मिरची मी घातली आहे। मस्त असं पहा कसा सुंदर कलर येत आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। हळद घालायची आहे। मस्त असं आणखीन तुम्ही कांदा लसूण पेस्टही घालू शकता। तर मस्त असं आपण ओरिजिनल सगळं घातलेलं आहे, त्यामुळे कांदा लसूण मसाला घालण्याची काही आवश्यकता नाही। असं मस्त आणखीन 2 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। जेवढं व्यवस्थित परतून घ्याल तेवढी मस्त डाळ लागते। जर तुम्ही गडबड केली तर डाळ आपली तेवढी टेस्टेड लागणार नाही आणि कलरही मस्त येणार नाही। तर पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे। पूर्ण सारण आपलं सॉफ्ट झालेलं आहे। तर आता आपण डाळ घालणार आहोत ह्याच्यात। मस्त अशी आपण डाळ पूर्ण परतून घ्यायची आहे। अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे। प्रवासाला तुम्ही निघता, जर तुम्हाला प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही झटपट ही डाळ कांदा रेसिपी बनवू शकता। एकदम भन्नाट चव देणारी आहे। तर पाहू शकता पूर्ण सारण आपण मसाला डाळीला लावून घेतलेला आहे आणि जेवढं आपण डाळ घेतली आहे अगदी तेवढंच मोजकं पाणी आपल्याला घालायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही कारण डाळ पातळ होईल। पूर्ण सारण हलवून घेतलेलं आहे। त्याच वाटीने 1 वाटी पाणी घातलं आहे। पाहू शकता मस्त असं हे डाळ हलवून घ्यायची आहे खालीवरी। पाहू शकता अगदी सोप्या साध्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे। एकदम चपातीवर मस्त अशी ही डाळ घेऊन जाऊ शकता। अशा प्रकारे मस्त होते। तर अशा प्रकारे पाणी ओतलेलं आहे। हिंग पावडर टाकायची आहे, मस्त फ्लेवर येतो। हिंग पावडरनं मस्त टेस्ट येते डाळीला आपल्या। आणि एकदम मीडियम गॅसवर आपल्याला ही प्रोसेस होऊ द्यायची आहे डाळ शिजण्याची। एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे, पण भन्नाट चव देणारी आहे। तर अशा प्रकारे पूर्ण आपण डाळीची प्रोसेस झालेली आहे आणि अशा कंडिशनमध्ये पूर्ण झाकून आपल्याला फक्त 5 मिनिट ठेवायचं आहे। आणि आपल्याला शिजत असताना अगदी आपली डाळ शिजत असताना आपल्याला अशा प्रकारे धने पावडर थोडीशी टाकायची आहे। मस्त फ्लेवर येतो आणि पूर्ण डाळ खालीवरी करून घ्यायची आहे परतून। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे मस्त अशी। तर पहा अगदी अख्खी डाळ दिसत आहे ना तुम्हाला, अजिबात गाळ झालेली नाही, मस्त अशी डाळ झालेली आहे। तर अशाच प्रकारे आणखीन 2 मिनिटं ठेवणार आहे। 5 मिनिटाच्या आतच आपण ही टोपण काढलं होतं, झाकण काढलं होतं। फक्त 2 मिनिटं झाल्या झाकण काढलं आणि गरम मसाला घातला आहे। आणखीन 3 मिनिट ठेवायचं आहे। मस्त असे 5 मिनिटं झाले आहेत। पाहू शकता किती सुंदर भाजीचा फ्लेवर येत आहे। एकदम भन्नाट सुगंध येत आहे। मस्त अशी आपण आणखीन डाळ खालीवरी करून घेऊया। तर पाहू शकता मस्त डाळ आपली वाफरली आहे, मस्त शेकली आहे। आणखीन जर तुम्हाला वाटत असेल आणखीन थोडीशी पातळ करायची किंवा जास्त शिजवायची तर तुम्ही शिजवू शकता, पण एकदम कम्फर्टेबल आत्ता तर झालेली आहे। पहा किती भन्नाट झालेली आहे। आणखीन थोडीशी आपण वाटलं 2 मिनिटं ठेवूया। थोडीशी कोथिंबीर टाकूया। तर पाहू शकता किती सुंदर आपली डाळ झालेली आहे आणि अख्खी झालेली आहे। अजिबात गाळ झालेली नाही, आपुटी दिसत आहे। पाहू शकता मिनिटं ठेवूया। कोथिंबीर घातल्यानंतर 2 मिनिटं आणखीन आपल्याला ठेवायचं आहे। अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटं।
टोटली 7 मिनिट प्रकारे 2 मिनिटं झाले आहेत। मस्त असं पाहू शकता सुंदर अशी मोकळी मोकळी डाळ झालेली आहे, जी की तुम्ही चपातीवर बांधून मस्त प्रवासाला किंवा टिफिनसाठी यूज करू शकता। तर आता मी गॅस बंद करते आणि मस्त अशी प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवते। आहे मस्त अशी पाहू शकता किती सुंदर डाळ झालेली आहे, अख्खी अख्खी दिसत आहे ना तुम्हाला, खूपच मस्त झालेली आहे। पहा एकदम भन्नाट चव देणारी आहे, एकदम खुल्ली खुल्ली झालेली आहे। जरी चपातीवर ठेवली तर चपाती आपली ओलसर होणार नाही आणि टिफिनमध्ये ठेवली तरी गाळ होणार नाही, अशा प्रकारची डाळ झालेली आहे। आता मी पूर्ण प्लेटमध्ये काढून घेते। आता किती सुंदर आपली डाळ खुल्ली खुल्ली झाली आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। पहा किती मस्त झालेली आहे। तुम्ही ही जर डाळ प्रवासात यूज केली तर तुमची चपाती ही जास्त ओलसर होणार नाही आणि टेस्टलाही भरपूर भन्नाट अशी चव देणारी आहे ही रेसिपी। अशा प्रकारे मस्त आपली सुकी मसूर डाळ कांदा स्पेशल रेसिपी तयार झालेली आहे। पाहू शकता किती मस्त झालेली आहे। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। अगदी थोडी जरी मैत्रिणींना आवडली तर प्लीज प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या पद्धतीनं रेसिपी घेऊन आणखीन पुन्हा भेटूया। बाय, टेक केअर।